नमस्कार मित्रांनो, मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार। पण ती तारीख कोणती की आता ज्या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर अशी ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार। पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार? या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया, पण तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची बाजारभाव पातळी काय आहे। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती कसा होणार आणि अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार? चला बघूयात। पहिल्यांदा बघू आंतरराष्ट्रीय बाजार। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा 84 ते जवळपास 90 सेंट्सच्या दरम्यान आहे आणि कापसाची ही भाव पातळी 30 एप्रिलपर्यंत अशीच राहणार आहे। मग मे महिन्यामध्ये कापसाच्या भावामध्ये सुधारणा होणार आहे। आता मे महिन्यात कापसाचा बाजारभाव सुधारला म्हणजे तिकडे मागणी वाढणार। आपल्या देशातून कापसाची निर्यात वाढतच आहे आणि यामुळे देशामध्ये कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या भावामध्ये आपल्याला तेजी दिसणार आणि अशा परिस्थितीत कापसाचा बाजारभाव 8,000 पार होणार। पण यासाठी आपल्याला 1 मे नंतरची वाट बघावी लागेल। म्हणजे 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव कधीही होऊ शकतो मित्रांनो 8,000 पार। आणि 8,000च्या पार कापसाचा भाव जर मे महिन्यात पोहोचला तर इथं 50% कापसाची विक्री करा। उर्वरित 50% कापूस त्यानंतरच्या तेजीसाठी शिल्लक ठेवून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने करा कापसाची विक्री, ज्यामुळे होईल आपला 100% या ठिकाणी फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांना कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।